विनायक पाटील सर. आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित असलेले बंधू भगिनींना रामकृष्ण हरी. खर तर मनोगत व्यक्त करायचं असलं की भीती असते आणि साहेब समाजामध्ये भीती फक्त दोघांचीच असते. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे भूत. आणि माफी मागून सांगतो, दुसरी भीती वाटते ती पोलिसांची वाटते. पण ही भूत कुठं आहे तर ही भूत या माणसांच्या मध्ये आहे आणि या माणसांच्या मधली भूत शोधून काढायचं काम या पोलीस दलांचं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं माणसं शोधून काढून इथं गोळा केली, त्याबद्दल या पोलीस दलाला मला मानाचा मुजरा. रामकृष्ण हरी. मी विनायक पाटील, वारणा कोडोली नाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळ हे मंडळ 29 वर्ष झालं काम करते. पण 2015 ला सामाजिक काम करायचं या उद्देशानं मूर्त स्वरूप यावं म्हणून आम्ही माऊली मंदिर बांधलं आणि हे मंदिर लोकवर्गणीतून उभा केलं. पण ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी आमच्याकडे फक्त 40,000 होते आणि बरोबर संकल्पानुसार 1 वर्षात पूर्ण झालं त्यावेळी 40 लाख रुपये खर्च झाला होता. हे आम्हाला दिलेली देणगी ही लोकवर्गणीतून होते. मंदिराच्या माध्यमातून समाज कार्य करावं म्हणून गेले 11-12 वर्ष झाले आम्ही उतरलो. पण नेमकं काम काय करायचं हे ठरवलं आणि त्याची यादी वाचतो आणि मी थांबतो. पहिलं काम आहे माऊलीची ऊब एक खास. तर आमच्या शेजारी मंडळाच्या शेजारी लक्षात आलं की अशा आया बहिणी आहेत, म्हातारे बायका आहेत की त्यांना एक वेळचं अन्न खायला मिळत नाही, कारण वय झालंय, रोजगाराला कोण बोलवत नाही. तर त्यांना एक वेळचा डबा देण्याचं काम आमच्या मंदिराच्या माध्यमातून केलं. दुसरा उपक्रम आहे माऊली वस्त्रदान. आपल्या घरामध्ये नवीन कपडे असतात पण ती वापरत नाही कारण ती आवडत नाही. आणि अशी कपडे, त्याच्यामध्ये साड्या असतील, लहान मुलांचे कपडे असतील, अशी कपडे आम्ही दान म्हणून स्वीकारतो आणि गरजू लोकांच्या पर्यंत दुर्गम भागामध्ये पोहोचवण्याचं काम हे दिवाळीच्या दिवशी एक फराळाचं पॅकेट आणि नवी साडी जवळजवळ शाहूवाडी भागामध्ये जे दुर्गम भाग आहे त्या 250 ते 300 घरामध्ये आम्ही त्याच दिवशी दिवाळीच्या दिवशीच दिवाळीचा फराळ आणि नवी साडी देण्याचं काम आणि त्याचबरोबर ट्रकभर कपडे त्या दिवशी आम्ही वाटतो. हे दुसरा उपक्रम. तिसरा उपक्रम आहे माऊली ट्रेकिंग. कारण आमच्या कार्यकर्त्यांना कदाचित वाटतं की हे रोजच असं काहीतरी चालू असते आणि नवीन काहीतरी करायला पाहिजे. म्हणून साहेब आम्ही माऊली ट्रेकिंग हा तरुणांचा उत्साह वाढवणारा व निसर्गाचा आनंद घेत घेत गडगड मोहिमेतून आम्ही आनंद घेतो. वर्षातून 2 वेळा आम्ही ट्रेकिंग करतो. त्यातलं पहिलं ट्रेकिंग आहे पन्हाळा ते पावनखिंड आणि हे गेले 12 वर्ष झालं अथक पावनखिंड मोहीम सुरू असते. अर्ध्यावर जात नाही आम्ही पावनखिंडीतून साहेब आम्ही विशाळगड पार करतो. आणि त्यामध्ये तरुण तरुणी मुलं मुली यांनाही सहभाग घेतो आणि त्या मुलींना घरापर्यंत पोहोचवण्याचं जबाबदारी आमच्या मंडळाची असते. निश्चितच तिला सुरक्षित पोहोचवण्याचं काम आम्ही मंडळ करतो. त्यानंतर पारायण सोहळा असतो. 7 दिवस पारायण सोहळा असतो. त्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते. त्यामध्ये जवळजवळ 7 दिवसामध्ये 15 वेळा अन्नदान होतं. त्यानंतर कोडोली ते पंढरपूर आषाढी दिंडी सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये साहेब आम्ही कुठल्याही महिलेकडून किंवा पुरुषाकडून ते कांदा बटाटा पीठ असलं काही नाही. फक्त राम कृष्ण हरी. घर तिथं आणायचं नाही, कारण फक्त राम कृष्ण हरी म्हणायचं. जर तुम्ही घर तिथं आणलं, समाज तिथं आणला आणि चर्चा करत बसला तर तुम्हाला आमच्या पैशातून घरला घालवलं जाईल अशी ताबडतोब सूचना दिली जाते. फक्त रामकृष्ण हरी. त्यानंतर उपक्रम असतो तो गणेश उत्सव आणि गणेश उत्सवामध्ये साहेब आम्ही घरातले गणपती गेले की अनंत चतुर्थी पर्यंत रोज अन्नदान सुरू असतं. रोज अन्नदान पोटभर
त्यांना अन्नदान दिलं जातं. आणि हा गणपती घालवण्याचं काम, विसर्जनाचं काम हे मंडळाचे कार्यकर्ते करतात. पण ते कसं, फक्त आणि फक्त टाळ मृदुंगाच्या गजरात आम्हाला खूप आनंद येतो आणि अभिमान वाटतो आम्हाला. गेल्या वर्षी आमच्या मंडळाला मिरवणुकीचा खर्च 840 रुपयाला होता. ह्या वर्षीचं बजेट होतं फक्त 1000 रुपये आणि माफी मागून सांगतो 1050 रुपये आम्हाला खर्च आला. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानंतर आपला संत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळा असतो. असे वेगवेगळे उपक्रम असतात. अजून एक शेवटचा जिव्हाळ्याचा एक उपक्रम म्हणजे माय माऊली. तर हा उपक्रम का आम्ही घेतला, तर तुम्ही समाजाला काहीतरी दिलं तर तुम्हाला समाज देतो. तुम्ही समाजाकडे पाठ फिरवली तर समाज तुमच्याकडे पाठ फिरवतो. आणि आई हा विषय का निवडला, तर आज समाजातून साहेब आई नाहीशी होत चालले. आईची जागा आता मम्मीने घेतली आहे. आणि आई कुणाला म्हणायला लागली, तर आजीला म्हणायला लागली. आणि आजी पण निघून गेली, कारण आजी कोणच म्हणत नाही. तर हा साधा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि 1.5 तासांचा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जातो. त्यातून मिळणारं मानधन या मंदिराच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी वापरलं जातं. आणि त्यातलाच एक छोटा मुखडा आम्ही आपल्या समोर सादर करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. 1.5 तासाचा कार्यक्रम हृदयस्पर्शी गाण्यातून आईची ओळख. आपण योगायोगानं पन्हाळ्याच्या पायथ्याला आहात. मायतान्या लेकराला, मायतान्या लेकराला सत्य सांगायची जाबाई. तेव्हा शिवबा नावाची जन्माली हो नवलाई. तेव्हा शिवबा नावाची जन्माली हो नवलाई. नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला, माझ्यासाठी जळाली तू बोली समयी वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोली समयी वातीला. वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली. उजेडाच्या कामी आलो, उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. मायतान्या लेकराला होता शिवाबा समयी. वात होती जिजाबाई, वात होती जिजाबाई. माऊलीच्या कंठातून जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई, जन्माली हो अंगाई, जन्माली हो अंगाई. राम कृष्ण. धन्यवाद. यानंतर